नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आता मी तयारी करून जाते लग्नात. तर 2 लग्न आहेत आमच्या इथे. तर मी आता तिकडे जातोय. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. तर हातात माझ्या अयरचा पाकिटा. तर आता आम्ही निघालो दुसऱ्या लग्नात. ह्या लग्न तर चुकलं, आम्ही जायपर्यंत पूर्ण झालेला त्यांचा विधी. आता आम्ही दुसऱ्या लग्नात जातो. इकडे त्यांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पहिल्या लग्नात अहेर वगैरे दिलो आणि आम्ही जाऊन पोचलो दुसऱ्या लग्नात. दुसरा लग्न ह्या मळगाव येथील शालू हॉलमध्ये होता आणि तिकडे मंदार शेट्टी येताना दिसलो. मी त्याच्याबरोबर फोटोज काढले. त्याका भेटान खूपच भारी वाटला. त्यानंतर नवरा नवरी स्टेजच्या खाली इली आणि सगळ्यांनी अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद दिले. मग लगेच महिलांच्या डोक्यात हळदी कुंकू लावलं. इकडे जेवणासाठी लाईन लागलेली आहे. तर असा आजचा जेवणाचा ताट. तर आता इथे अहेर घेण्यासाठी रांग लागलेली आहे. आम्ही अहेर वगैरे घेतो आणि आता आम्ही जातो घराकडे. काय करतं? गेम खेळा होता. स्लो गेम खेळता पबजी. अरे वा. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आमच्या वाडीत ती सगळी जमली आहेत करंजे करू. तर इकडे काकी करंजे भरता, तिकडे आते पण करंजे भरता या पुराणा, आणि तिकडे काकी तळता करंजे चुलीवर. आणि हे करंजे एवढे सारे भाजलेले असतील ना. आणि इकडे मी बसलेले. आणि तुमका पण कोणा करंजे आवडतं त्यांच्यानी नक्की कमेंट मध्ये आमचे करंजे आवडले असत ते आमका लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू आते.
तर आता बँक एक एक वडापाव आणलेला. आता हे एवढेच करंजे तळूचे रवले आहेत, बाकीचे तळून झालेले आहेत. एवढे करंजे तर आता किती असतले हे करंजे? साधारण 200 झाले असते. हे बघा. तर आज करंजे करण्याचं कारण म्हणजे ती भेट म्हणून दिवचे असतात, त्यासाठी आज आम्ही करंजे केलेत. संध्याकाळ झालेली आहे आणि 7 वाजलेत. तर आता आम्ही सगळी निघालो घराकडे जाऊ. आणि तुमका जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.